आज काय स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी अशी मूग डाळ भजी. तर त्यासाठी साहित्य पाहूया. इथे मी 2 तासापूर्वी 1.5 वाटी डाळ भिजत टाकली होती. ती आता छान भिजलेली आहे. तर आपण आता ती छान अशी मिक्सरला बारीक करायची. छान डाळ अशी छान नितळून सर्व घ्यायची आणि डाळ वाटतानाच आपण हिरवी मिरची आणि त्यात लसूण टाकून घ्यायचं आहे आणि ते वाटून घ्यायचे. मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार जास्त कमी घेऊ शकता. तर इथे आपण पाहू शकता मस्त अशी मी डाळीची फाईन पेस्ट करून घेतलेली आणि आता आपण ती छान अशी फेटून घ्यायची. ती छान फेटायची म्हणजे आपली डाळ हलकी होती आणि भजी छान आपले सॉफ्ट होतात. ह्यात आपण सोडा वापरायचा नाही आहे. मस्त अशी छान फेटायची, ती हलकी झाली पाहिजे फेटून. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, तुम्ही ह्यात ओवा जिरं काही हवं ते टाकू शकता. ही मी थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवली होती, ती टाकून घ्यायची आणि बारीक चिरून कांदा, कोथिंबीर आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे. कांदा टाकल्यामुळे भजी आपली घशात अडकत नाहीत आणि मस्त आतनं सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी होतात. छान लागतात ही भजी आणि पचायलाही मुगाची भजी हलकी असतात. पाहू शकता मस्त असं आपलं पीठ असं मिक्स झालेलं आहे. अगदी कमी साहित्यात होतात ही भजी. आता आपली तर तेलही छान तापले. इथे आपण छोटी छोटी भजी सोडून घ्यायचेत. तुम्हाला लहान मोठी कशी हवी तशी तुम्ही सोडू शकता. तर इथे मी छोटी छोटीच भजी सोडलेली आहेत आणि छान अशी आपण मंद आचेवरती एक बाजूने फ्राय करायचेत आणि नंतर ती पलटी करायची. तर आपला पहिला घाण असल्यामुळे थोडीशी ती तेलात खाली चिटकलेत आणि छान अशी पलटी करून घ्यायची. छान ते बारीक गॅसवर आपण क्रिस्पी करून घ्यायचे. टेस्टला खूप छान लागतात मुगाची भजी. चहा बरोबर स्नॅक तुम्ही घेऊ शकता. आता मस्त आपली भजी तळून तयार आहेत. आपण ती काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि अजिबात तेलकट होत नाहीत ही भजी. चवीलाही अप्रतिम लागतात. आपण सर्व भजी काढून घेतलेत आणि अजून एक आपण घाणात भज्यांचा त्यात सोडून घेऊयात. छोटी छोटीच भजी सोडायची की मुगाची छोटीच भजी अशी छान लागतात. मस्त अशी बारीक गॅसवर तळायचे. पावसाळ्यात वगैरे किंवा चहा बरोबर ही भजी खायला छान लागतात. एक बाजूने छान अशी ती गोल्डन ब्राऊन झाल्यात. आता आपण दुसरी बाजूही पलटी करून छान अशी ती तळून घ्यायचे. मस्त अशी ही कुरकुरीत भजी आणि चहा खूप छान कॉम्बिनेशन आहे. एकदा नक्की करून पहा, मस्त लागतात. आता पाहू शकता ही आपली छान अशी क्रिस्पी गोल्डन कलरवरती भजी झालेली आहेत. आता आपण ती काढून घेऊयात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भजी झाल्यात. पहा आतनं मस्त अशी मऊ झालेली आहेत आणि पाहू शकता मस्त अशी आपली भजी तयार आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.